नमस्कार, मी निकिता पाटील. वृत्तम मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. तब्बल 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा यंदा प्रयागराज इथं आयोजित केला जाणार आहे. येत्या 13 जानेवारी पासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून आता देशाची पहिली फायर फायटिंग बोट महाकुंभ मेळ्यात रवाना झाली आहे. ही बोट महाकुंभ मेळ्याच्या दरम्यान प्रयागराज येथील घाटावर तैनात राहील, जेणेकरून आग लागल्याची घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत बचावाचे कार्य करू शकेल. यूपी अग्निशमन सेवेच्या वतीनं निविदा जारी करून या बोटीच्या बांधकामाचे काम भोपाळच्या PS ट्रेडर्सला देण्यात आले होते. या बोटीची निर्मिती खास करून कुंभमेळ्यासाठीच केली होती. इस्रायली आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील तणाव आता वाढतच चालला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायलने नुकताच दहशतवादी संघटना हमास विरुद्ध गाझा पट्टीवर बॉम्बफेक केली होती. इस्रायलच्या या हल्ल्यात 3 मुले आणि हमास संचलित पोलीस दलातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 10 जण ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील मानवतावादी झोन मुवासी येथे हा हल्ला केला. हल्ल्याबाबत इस्रायलने म्हटले आहे की त्यांनी दक्षिण गाझामधील हमास अंतर्गत सुरक्षा दलाचा प्रमुख दहशतवादी होसम शाहवान याला गुप्तचर माहितीवर आधारित हल्ल्यात ठार केले आहे. राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी सरकार नवे धोरण आखणार आहे. या संबंधीची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या धोरणानुसार गौण खनिजांसंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत. यापूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देणार असल्याचे बोलले होते. पंतप्रधान मोदींनी दिल्ली शहराला नववर्षाची भेट दिली आहे. काल पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील 1,500 कुटुंबांना घरे दिली आहेत. या लोकांना ही 25 लाख रुपये किमतीची घरे अवघ्या 1,70,000 रुपयांना मिळाली आहेत. तसेच अनेक विकास कामांचे उद्घाटन देखील केले आहे. अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट भागात झोपडपट्टी धारकांना झोपू योजनेअंतर्गत सदनिका देण्यात आल्या आहेत. 1,675 कुटुंबांना काल त्यांच्या घराच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पांना एक युनिक ID दिला जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात. त्यातून 30 ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आधार क्रमांकामुळे जसे अनेक बोगस लाभार्थी आणि 30 ती नावे वगळली गेली, तसेच या निर्णयामुळे त्या विकास कामांची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. यातून विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी. धन्यवाद.